नमस्कार श्रोते हो. श्राव्य कथा मराठी या चॅनलवरती आपले सहर्ष स्वागत आहे. श्रोते हो, सध्या मी आपल्याला श्रीकांत सिनकर यांनी लिहिलेल्या विविध पोलीस तपास कथा, डिटेक्टिव्ह कथा सादर करत आहे. याच सिरीजमध्ये मी आपल्याला आज एक नवीन पोलीस तपास कथा सादर करत आहे. कथेचं नाव आहे एका दगडात दोन पक्षी. क्राईम ब्रांच CIDचे डेप्युटी कमिशनर श्री रमाकांत कुलकर्णी आपल्या चेंबरमध्ये बसून गंभीरपणे एक तक्रार अर्ज वाचत होते. त्यांच्यासमोरच दोन गुजराती तरुण बसले होते. या दोघांच्याही चेहऱ्यावर काळजीच्या छटा उमटलेल्या होत्या. या दोघा तरुणांपैकी एकाचं नाव होतं जितेंद्र कुमार शहा आणि दुसरा होता अनिल कुमार शहा. जितेंद्र आणि अनिल हे दोघेही 30च्या आसपासचे तरुण होते आणि हे दोघेही डायमंड मार्केटमध्ये निरनिराळ्या हिऱ्यांची दलाली करत होते. जितेंद्र आणि अनिल कुलकर्णी यांना जेव्हा भेटले तेव्हा तारीख होती 20 सप्टेंबर 1971. पण या तारखेपूर्वी 2 दिवस अगोदर दिनांक 18 सप्टेंबर रोजी जितेंद्र आणि अनिल या दोघांवर एक विलक्षण संकट कोसळले होते. 18 तारखेला सकाळी 10 वाजता जितेंद्र आणि अनिल जवळजवळ 35,000 रुपयांची हिरे आपल्याबरोबर घेऊन मालाडला जात असताना 2 कस्टम अधिकाऱ्यांनी या दोघांना वाटेत चढवून त्यांचे हिरे जप्त केले होते आणि उद्या कस्टम ऑफिसात या असं सांगून ते निघून गेले. या प्रकारानं जितेंद्र आणि अनिल घाबरले होते. परंतु तरी ते दुसऱ्या दिवशी कस्टम्स ऑफिसमध्ये पोहोचले तेव्हा आदल्या दिवशी त्यांचे हिरे जप्त करणारा कोणी अधिकारी तिथे नोकरी करत नसल्याचं त्यांना समजलं. आता मात्र जितेंद्र आणि अनिल घाबरले आणि 20 तारखेला सकाळी श्री कुलकर्णी यांना येऊन भेटले. हिऱ्यांचा व्यापार करणाऱ्या दोघा व्यापाऱ्यांना कोणीतरी कस्टम ऑफिसर असल्याची बतावणी करून रुबाडल्याचे समजताच श्री कुलकर्णी यांनी हे सारं प्रकरण पुढील तपासासाठी डिटेक्शन क्राईम ब्रांचचे सब इन्स्पेक्टर वसंत खोत यांच्याकडे सोपवले. खोत जितेंद्रला बरोबर येऊन आपल्या टेबलापाशी येऊन बसले. अनिल मात्र त्याच्या दुसऱ्या एका कामासाठी डायमंड मार्केटमध्ये निघून गेला. खोतांनी जितेंद्रचा अर्ज नीट वाचून काढला, परंतु या अर्जावरून त्यांना फारसा अर्थबोध होत नव्हता. त्यांनी जितेंद्रला एकूण सारा प्रकार सविस्तरपणे सांगण्यास सांगितले. जितेंद्रने खोतांना आपली कहाणी सांगण्यास सुरुवात केली. ती थोडक्यात अशी होती. जितेंद्र काळबादेवी येथे राहत होता आणि तो निरनिराळ्या हिऱ्यांची दलाली करायचा. डायमंड मार्केटमधील अनेक व्यापाऱ्यांबरोबर त्याचा चांगला परिचय होता. या व्यापाऱ्यांकडून जितेंद्र मोठ्या प्रमाणात हिरे घ्यायचा आणि निरनिराळ्या गिऱ्हाईकांना हिरे विकून तो त्या व्यापाऱ्यांकडून स्वतःचे कमिशन घ्यायचा. याच डायमंड मार्केटमध्ये हिराचंद नावाचा एक हिऱ्यांचा व्यापारी होता. या हिराचंदकडून जितेंद्रने अनेकदा 50,000 रुपयांचे हिरे विक्रीसाठी नेले होते. अनिल हाही हिऱ्यांचा दलाल होता, परंतु त्याची दलाली फार मोठ्या प्रमाणात चालत नव्हती किंवा जितेंद्रला जसे मोठ्या प्रमाणात हिरे मिळत होते तसे हिरे अनिलला मिळत नव्हते आणि म्हणूनच अनिलला जेव्हा एखादी मोठी ऑर्डर मिळत असे तेव्हा तो जितेंद्रला येऊन भेटत असे आणि त्याच्याकडून हिरे घेऊन ते हिरे तो आपल्या पार्टीला विकत असे. अर्थात याबद्दल जितेंद्र अनिलला योग्य ते कमिशन देत असे. दिनांक 15 सप्टेंबर रोजी अनिल जितेंद्रला भेटला होता आणि मालाडला राहणाऱ्या आपल्या एका पार्टीला बरेच हिरे हवे आहेत असं त्यानं जितेंद्रला सांगितलं. कोणते हिरे हवे आहेत, किती हजारापर्यंतचे हवे आहेत हेही त्यावेळी त्याने जितेंद्रला सांगितले. अनिलच्या या ऑर्डरप्रमाणे जितेंद्रने डायमंड मार्केटमध्ये हिराचंद बरोबर बोलणे केले आणि दिनांक 18 सप्टेंबर रोजी सकाळी 9 वाजता जितेंद्र अनिलसह हिराचंदच्या पेढीवर येऊन हजर झाला. हिराचंदने जितेंद्रला जसे हवे होते तसे हिरे तयारच ठेवले होते. हे सारे हिरे एका लाल रंगाच्या पातळ कागदात बांधून हिराचंदने ती पुडी जितेंद्रला दिली आणि जितेंद्र अनिलसह पेढीतून बाहेर पडून मालाडला अनिलच्या पार्टीकडे जाण्यास निघाला. परंतु मालाडला जाण्यापूर्वी जितेंद्र आणि अनिल मरीन लाईन स्टेशन जवळील एका इमारतीपाशी आले. ही इमारत फ्लायओव्हर ब्रिज पाशी होती. या इमारतीचं नाव होतं इंद्रधनुष्य. या इमारतीपाशी जितेंद्र थांबून अनिल एकटाच या इमारतीत शिरला. या इमारतीत त्याची भाऊजाई राहत होती. अनिलला भाऊजाई शांतीला एक निरोप द्यायचा होता. तो निरोप देऊन अनिल 5-10 मिनिटात पुन्हा खाली आला आणि तो जितेंद्रसह मालाडला जाण्यास निघाला. आता मरीन लाईन स्टेशन समोरच होते. हे दोघेही गाडीने जर मालाडला जाण्यास निघाले असते
तर ते जरा लवकर पोहोचले असते. परंतु आपल्याजवळ फार मोठी जोखीम आहे. गाडीत जर कोणी आपला खिसा कापला तर भलतीच भानगड व्हायची या विचारानं अनिल जितेंद्रने गाडीने मालाडला जाण्याचा विचार रद्द केला आणि ते टॅक्सीने मालाडला जायला तयार झाले. जितेंद्र आणि अनिलने फ्लायओव्हर ब्रिजच्या पायथ्यापाशीच एक रिकामी टॅक्सी थांबवली आणि दोघेही त्या टॅक्सीत बसले. जितेंद्रने ड्रायव्हरला टॅक्सी मालाडला घेण्यास सांगितले. आता ही टॅक्सी सुरू होणार तितक्यात दोन गृहस्थ या टॅक्सीपाशी आले. हे दोन्ही गृहस्थ मोठ्या रुबाबदार व्यक्तिमत्वाचे होते. त्या दोघांच्या अंगात उंची सूट होता आणि दोघांच्या हातात एक एक ब्रीफकेस होती. या दोघांपैकी एकानं अत्यंत गोड आवाजात अनिलला विचारले, माफ करा, आपण कुठे जाणार आहात? मालाडला, अनिलनं उत्तर दिलं. तसा तो गृहस्थ अधिक गोड आवाजात म्हणाला, आम्ही पण मालाडलाच चाललो आहोत. आपण आम्हाला लिफ्ट देता का? आपण टॅक्सीचं अर्ध भाडं करू. प्लीज नाही म्हणू नका. अनिलनं जितेंद्रकडे पाहिलं. हे चांगल्या घरातील दोन गृहस्थ टॅक्सीचं अर्ध भाडं भरण्यास तयार आहे ते पाहून जितेंद्रने या दोघांना टॅक्सीत घेतले आणि टॅक्सी मालाडच्या रोखाने धावू लागली. या दोघांपैकी एक गृहस्थ टॅक्सी ड्रायव्हरच्या शेजारी बसला होता, तर दुसरा गृहस्थ मागच्या सीटवर जितेंद्रच्या शेजारी बसला होता. टॅक्सी चालू असताना अनिल आणि जितेंद्र आपल्या धंद्याच्या गोष्टी बोलत होते आणि या व्यवहारात आपल्याला एकूण किती फायदा होईल याचा विचार करत होते. मालाडचा जो व्यापारी हा माल घेणार होता त्याचं नाव होतं चंदूलाल. या चंदूलालचा उल्लेखही या दोघांच्या बोलण्यात वारंवार होत होता. एव्हाना ती टॅक्सी वेस्टर्न हायवेवरून अंधेरीचा परिसर मागे टाकून पुढे गेली होती. वेस्टर्न हायवेवरून टॅक्सी पुढे जात असताना जितेंद्रच्या शेजारी बसलेला इसम शांतपणे म्हणाला, ड्रायव्हर, टॅक्सी बाजू में लगाव. त्या गृहस्थाचं बोलणं ऐकताच जितेंद्र आणि अनिल चकित झाले. तेवढ्यात टॅक्सी ड्रायव्हरनं टॅक्सी रस्त्याच्या कडेला उभी केली. जितेंद्रनी गृहस्थाला विचारले, तुम्ही टॅक्सी का थांबवली? तो तरुण गृहस्थ थोड्याशा करड्या स्वरात म्हणाला, हे पहा, तुम्ही काही जास्ती बोलू नका. आम्ही तुम्हाला चांगले ओळखतो. आम्ही कस्टम ऑफिसर आहोत आणि आम्ही 2-4 दिवस सतत तुमच्यावर लक्ष ठेवून आहोत. माझं नाव इन्स्पेक्टर कदम आणि तुम्ही डायमंड स्मगलिंग करता हे मला माहीत आहे. मला तुमची झडती घ्यायची आहे. त्या गृहस्थाचं ते बोलणं ऐकता जितेंद्रच्या अंगाला कापरं भरलं. अनिलही भयभीत झाला. तेवढ्यात टॅक्सी ड्रायव्हरच्या शेजारी बसलेला दुसरा गृहस्थ जितेंद्र अनिलला अधिक दम देऊ लागला. जितेंद्र आणि अनिल, आपण काही वाईट धंदा करत नाही असं वारंवार त्या दोघांना समजावून सांगत होते. परंतु कस्टम इन्स्पेक्टर कदम काय ऐकायला तयार नव्हता. त्यांनी जितेंद्रची झडती घेऊन त्याच्याजवळची हिऱ्याची पुडी आपल्या ताब्यात घेतली. इतकंच नव्हे तर अनिलच्या खिशातही 4 हिऱ्यांची एक पुडी होती. ती पुडी इन्स्पेक्टर कदमनी आपल्या ताब्यात घेतली आणि तो जितेंद्रला म्हणाला, तुम्ही उद्या सकाळी 10 वाजता तुमच्या मालकाला बरोबर घेऊन कस्टम्स ऑफिसमध्ये या. आमचं ऑफिस चर्चगेट स्टेशनच्या समोर आहे. येताना तुमच्याकडे या हिऱ्याच्या संदर्भात जी काही कागदपत्र असतील ती घेऊन या. आता मात्र जितेंद्र भयभीत झाला. 35,000 रुपयांचे आपले हिरे असे सहजासहजी कोणीतरी जप्त करून घेऊन जात आहे याचं त्याला दुःख होणं साहजिक होतं. परंतु इन्स्पेक्टर कदम समोर अधिक काही बोलण्याची हिंमत नव्हती. कदमनी जितेंद्र आणि अनिलला टॅक्सीतून खाली उतरवले आणि उद्या ऑफिसात या असं सांगून ते ती टॅक्सी घेऊन निघून गेले. जितेंद्र आणि अनिल दूर दूर जाणाऱ्या त्या टॅक्सीकडे भकासपणे पाहत राहिले आणि दोघेही निराश मनानं आपल्या घरी आले. दुसऱ्या दिवशी सकाळी जितेंद्र आणि अनिल हिराचंदच्या पेढीवर आले. हिराचंदला जितेंद्रने एकूण प्रकार सांगितला आणि तो त्याला म्हणाला, तुमच्याकडे त्या हिऱ्यांचे काही कागदपत्र असतील तर ते बरोबर घ्या आणि आमच्याबरोबर कस्टम्स ऑफिसमध्ये चला. त्याशिवाय कदम आपल्याला हिरे परत देणार नाहीत. आपले हिरे तर गेले, शिवाय या अनिलचेही 4 हिरे गेलेत. हे ऐकताच हिराचंद हादरला. त्याच्या तोंडचं पाणी पळालं. आता आपल्याला आपल्या हिरांना मुकावं लागतं की काय अशी त्याला भीती वाटू लागली. तो तसाच दोघांबरोबर निघाला आणि चर्चगेट समोर आला. पण चर्चगेट स्टेशन समोर होतं ते सेंट्रल एक्साईजचं ऑफिस. तिथे कस्टम्सचं ऑफिस नव्हतं. तरी या ऑफिसात कदम इन्स्पेक्टरची चौकशी करताच तिथे या नावाचा कोणी अधिकारी नसल्याचं त्या तिघांना समजलं. आता पुन्हा गोंधळ झाला. हे तिघही पुन्हा गोंधळून गेले. तशात त्यांना कोणीतरी कस्टम हाऊसमध्ये जाण्यास सांगितलं आणि ते तिघेही तिथे येऊन धडकले. कस्टम हाऊसमध्ये इन्स्पेक्टर कदमची चौकशी करतात तिथेही या नावाचा कोणी अधिकारी नव्हता. आता तर या तिघांच्या गोंधळात वाढ झाली. इथल्या अधिकाऱ्यांना जितेंद्रने सारा प्रकार सांगताच एक कस्टम अधिकारी म्हणाले, तुम्हाला कोणीतरी फसवलेलं दिसतंय. असा प्रकार आमचे अधिकारी करणार नाहीत.
असं जर आमच्या अधिकाऱ्यांनी केलं असतं तर तुमचा माल जप्त करतानाच पंचनामा करून तुम्हाला रीतसर पावती दिली असती. तुम्ही नक्की फसवले गेलेले आहात. जितेंद्र आणि अनिल सुन्न झाले. हिराचंदही घाबरले होते. आता आपण कोणतं पाऊल उचलावं हे त्यांना समजत नव्हतं. या प्रकारात हिराचंदचे बरेच हिरे गेले होते, तर अनिलचे 4 हिरे गेले होते. खुद्द जितेंद्रचं तसं काही फारसं नुकसान झालं नव्हतं, परंतु या प्रकारात तोच मुख्य होता आणि म्हणून दिनांक 20 सप्टेंबर रोजी जितेंद्र CID ऑफिसात येऊन श्री कुलकर्णी यांना भेटला होता. जितेंद्रचं बोलणं खोत शांतपणे ऐकत होते. त्यांना आता या गुन्ह्याची कल्पना आली, परंतु त्यांना तपास कामाची दिशा काही दिसत नव्हती. त्यांनी जितेंद्रला या दोघा गुरास्तांचं वर्णन विचारलं आणि जितेंद्रने केलेलं वर्णन त्यांनी आपल्या डायरीत टिपून ठेवलं. यानंतर खोतांनी अशा प्रकारचे गुन्हे करणाऱ्या गुन्हेगारांचे फोटो जितेंद्रला दाखवले, परंतु या संग्रहात जितेंद्रला रुबाडणारे बोगस कस्टम अधिकारी नव्हते. आता मात्र थोडीशी पंचायतच झाली. खोतांनी जितेंद्रला बरोबर घेतले आणि ते थेट प्रत्यक्ष घटनास्थळी येऊन हजर झाले. ज्या ठिकाणी जितेंद्र आणि अनिलला टॅक्सीतून उतरवण्यात आले होते त्या जागेची आणि आसपासची पाहणी करून खोत माघारी वळले. दुसऱ्या दिवशी सकाळी खोतांनी हिराचंदला CID ऑफिसात बोलावून घेतले आणि त्याच्याकडे या प्रकाराची चौकशी केली. हिराचंद CID ऑफिसात येताना आपले रजिस्टर घेऊन आला होता. त्याच्या या रजिस्टरमध्ये 20 तारखेला जितेंद्रला 35,000 रुपयाचे हिरे दिल्याची नोंद होते. खोतांनी एक वेगळाच पवित्रा घेतला आणि त्यांनी जितेंद्रच्या स्वभावाची चौकशी हिराचंदकडे सुरू केली. परंतु जितेंद्र लाख स्वभावाचा माणूस असल्याचा निर्वाळा हिराचंद देत होते. इतकेच नव्हे तर आपण त्याला प्रसंगी लाख लाख रुपयांचे हिरे दिलेले आहेत असेही त्यांनी खोतांना सांगितले. म्हणजे जितेंद्रच्या तक्रारीवर निदान इथपर्यंत तरी विश्वास ठेवणे आवश्यक होते. खोतांनी तोपर्यंत आपलं जाळं पसरवण्यास सुरुवात केली. त्यांनी आपल्या सहाय्यक शिपायांमार्फत काही संशयितांवर गुप्त नजर ठेवण्याची व्यवस्था केली. यानंतर खोतांनी पुन्हा जितेंद्रला आपल्या ऑफिसात बोलवले आणि त्याला निरनिराळे प्रश्न विचारू लागले. खोतांनी जितेंद्रला विचारले, तू मालाडला 20 तारखेला सकाळी हिरे घेऊन जाणार आहेस हे तुझ्याशिवाय आणखीन कोणाला माहीत होते? नाही, फक्त एकट्या अनिलला. अनिल खेरीज? नाही, कोणालाच नाही. आता खोत विचार करू लागले. विचार करता करता त्यांनी जितेंद्रला विचारले, मरीन लाईन स्टेशन पासून मालाडला तुम्ही टॅक्सीने गेलात कारण तुमच्याकडे मौल्यवान ऐवज होता म्हणून. मग डायमंड मार्केट पासून मरीन लाईन स्टेशन पर्यंत तुम्ही चालत चालत का गेलात? साहेब, हे अंतर फार जवळ आहे म्हणून आम्ही चालत गेलो. ठीक आहे, मग तुमच्याकडे एवढा ऐवज असताना तुम्ही दोघा अनोळखी माणसांना लिफ्ट का दिलीत? खोतांचा हा प्रश्न ऐकून जितेंद्र क्षणभर गोंधळला, पण लगेच तो म्हणाला, त्यावेळी मला काही सुचलं नाही. पण विशेष म्हणजे ते दोघे मालाडपर्यंत भाड्याचे अर्धे पैसे देण्यास तयार झाले होते, म्हणून मी त्यांना टॅक्सीत घेतले. ठीक आहे, पण तुम्ही जेव्हा मरीन लाईन्सला इंद्रधनुष्य इमारतीपाशी गेला तेव्हा तू एकटाच का खाली उभा राहिलास? साहेब, अनिलला त्याच्या नातेवाईकांना काही निरोप द्यायचा होता म्हणून तो एकटाच वर गेला. माझं वर जाण्याचं काही कारण नव्हतं. बरं, अनिल निरोप देऊन किती वेळाने आला? 5-10 मिनिटातच खाली आला साहेब तो. आता खोतांचं विचारचक्र धावू लागलं. त्यांना आता 2च शक्यता वाटू लागल्या. एक तर जितेंद्र आज माल घेऊन मालाडला जाणार आहे ही गोष्ट एकट्या अनिलला माहिती होती. कदाचित असंही घडण्याची शक्यता होती की अनिलनेच ही खबर कोणाला तरी देऊन हा प्रकार घडून आणला असावा. म्हणजे ते बोगस कस्टम अधिकारी अनिलचेच मित्र असावेत आणि हे नाटक फ्लायओव्हर ब्रिज पासून सुरू झालेले असावे. कारण डायमंड मार्केट पासून अनिल प्रथम जितेंद्रसह इथेच आला होता. कदाचित असंही घडलं असेल की ज्या इमारतीत निरोप द्यायला जातोय असं सांगून अनिल शिरलेला होता त्याच इमारतीत त्याचे हे साथीदार राहत असण्याची शक्यता होती. अर्थात खोतांचा हा केवळ एक तर्क होता. खोत याच शंकेचा विरुद्ध बाजूने विचार करत होते. जसं अनिलला जितेंद्र 20 तारखेला हिरे घेऊन मालाडला जाणार आहे हे माहीत होतं, तसं जितेंद्र आणि अनिल 20 तारखेला हिरे घेऊन मालाडला येणार आहेत हे मालाडचं अनिलचं गिराईक जो मारवाडी चंदूलाल यालाही माहीत होते. म्हणजे खुद्द चंदूलालनेच ही खबर कोणाला तरी देऊन हा माल लुबाडण्याची योजना आखली असेल तर? म्हणजे बोगस कस्टम अधिकारी चंदूलालचेही सहाय्यक असण्याची शक्यता होती. खोत या दोन्ही तर्कांचा पुन्हा पुन्हा विचार करू लागले. त्यांना आता या एकूण प्रकाराचा वेगळा संशय यायला लागला होता. फ्लायओव्हर ब्रिज जवळ जितेंद्र आणि अनिल या दोघांना जर खरोखरच एखाद्या कस्टम अधिकाऱ्याने अडवले असते
तर हिरे जप्त करण्यासाठी या अधिकाऱ्यांना जितेंद्रच्या टॅक्सीतून अंधेरी पुढे जाण्याचं काहीच कारण नव्हतं. ते अधिकारी फ्लायओव्हर ब्रिज जवळही त्याचे हिरे जप्त करू शकले असते. म्हणजे हे कोणीतरी बोगस कस्टम अधिकारी आहेत ही गोष्ट जितेंद्र अनिल सारख्या सुशिक्षित तरुणांच्या कशी लक्षात आली नाही. आणि जे जितेंद्र आणि अनिल हिऱ्यांची दलाली करतात त्यांना चर्चगेट स्टेशन समोर कस्टमचे कोणतेच ऑफिस नाही एवढी साधी माहिती कशी नाही? कस्टमचे ऑफिस समजून ते सेंट्रल एक्साईजच्या ऑफिसमध्ये का गेले? खोतांना आता एक वेगळा संशय येऊ लागला की ही सबंध आणि खोटीच तर नाही ना, हा एक बनाव तर नसावा ना. आणि या प्रकरणात विशेष विचार करण्यासारखी गोष्ट अशी होती की जो अनिल जितेंद्र बरोबर सीआयडी ऑफिसात श्री कुलकर्णी यांना भेटला होता तो अनिल त्याच दिवशी खोतांना मात्र भेटला नाही. वास्तविक तो एक प्रमुख साक्षीदार ठरणार होता. पण आपण कामात आहोत असं भासून त्यानं प्रत्येक वेळी खोतांना भेटण्याचे टाळले होते. पण एक दिवस मात्र खोतांनी त्याला गाठलेच आणि ते त्याला आपल्या ऑफिसात घेऊन आले आणि या सर्व प्रकाराची हकीकत ते पुन्हा अनिलच्या तोंडून ऐकू लागले. ही सारी हकीकत खोतांना प्रथम जितेंद्रने सांगितलेली होती. त्यामुळे आता अनिल काय सांगतोय इथे त्यांचं लक्ष होतं. परंतु आश्चर्याची गोष्ट अशी होती की खोतांना जे काही जितेंद्रने सांगितले होते तेच आता अनिल त्यांना पुन्हा सांगत होता. त्याच्या सांगण्यात कुठेही विसंगती नव्हती. खोत पुन्हा आता बुचकळ्यात पडले. आता त्यांच्या मनात प्रश्न उभा राहिला की आपले सारे अंदाज चुकून ही सारीच हकीकत खरी मानावी का? त्यांनी सहज अनिलला विचारलं, इंद्रधनुष्य बिल्डिंगमध्ये तुझे कोण नातेवाईक राहतात? माझी भाऊजाई, अनिल शांतपणे म्हणाला. म्हणजे तुझा भाऊ पण तिथेच राहतो? नाही, तो ताडदेवला एका कंपनीत नोकरीला आहे. तो कंपनीतच राहतो आणि रविवारी तो फक्त तिला भेटतो. तुझ्या भाऊजाईचं नाव काय? शांती. आणि भावाचं? भगवान. खोतांनी एक कौटुंबिक प्रकरण फारसं ताणून धरलं नाही. त्यांनी अनिलला दुसऱ्या दिवशी सकाळी 11 वाजता ऑफिसात येण्यास सांगितले आणि त्याला पाठवून दिले. अनिल तिथून निघून गेल्यानंतर खोतांनी आपल्या सहाय्यक शिपायांना काही सूचना केल्या आणि उद्या सकाळी 10 वाजता मालाडच्या चंदूलाल मारवाड्याला ऑफिसात घेऊन या असं शिपायांना सांगितलं. मालाडला चंदूलाल मारवाड्याच्या पेढीभोवती फिरून चंदूलाल कसा माणूस आहे याची माहिती खोतांचे सहाय्यक मिळवित होते. परंतु चंदूलाल बद्दल काही संशय घ्यावा अशी माहिती या शिपायांना मिळाली नाही. तरी या शिपायांनी दुसऱ्या दिवशी सकाळी 10 वाजता चंदूलाल मारवाड्याला खोतांसमोर आणून उभे केले. चंदूलाल बिचारा भांबावला होता. त्याला समजत नव्हते की काय प्रकार येतो. सीआयडी ऑफिसात आपल्याला का आणले गेले? खोतांनी त्याला आपल्या समोरील खुर्चीत बसवले आणि ते त्याच्याबरोबर इकडच्या तिकडच्या गप्पा मारू लागले. याच गप्पांच्या ओघात त्यांनी मोठ्या खुबीनं अनिलचा विषय काढला. अनिलचा विषय काढताच चंदूलाल थोडासा चमकला आणि त्याने सावकाशपणे खोतांना सांगितलं, अनिल माझा गाववाला आहे म्हणून मी त्याला ओळखतो. त्याचा आणि माझा तसा काही संबंध नाही. असं? खोत मुद्दामून आश्चर्य व्यक्त करीत म्हणाले. तो तर मला म्हणाला की मी चंदूलालच्या धंद्यात पार्टनर होणार आहे. तो नेहमी मलाच त्याच्या मालाची ऑर्डर देतो. काय म्हणता साहेब? चंदूलाल चकित होऊन म्हणाला. अनिल माझा पार्टनर होणार आहे? अहो, मी त्याला कधी माझ्या पेढीवर देखील उभं करत नाही. मग मी त्याला माझा पार्टनर कसा काय करून घेणार? माझा त्याचा संबंध काय? आणि मी त्याला माझ्या मालाची ऑर्डर कशाला देऊ? बाजारात काय माझ्या ओळखी नाहीत की काय? हे पहा चंदूलाल, खोत मुद्दामून थोड्या करड्या स्वरात म्हणाले. तुम्ही 8-10 दिवसापूर्वी अनिलला 35,000 रुपयाच्या हिऱ्यांची ऑर्डर दिलीत की नाही? काय? चंदूलाल आश्चर्यचकित होत म्हणाले. मी अनिलला 35,000 रुपयांची ऑर्डर दिली? कोणी सांगितलं साहेब तुम्हाला हे? मला अनिलने सांगितलं. अनिलने? चंदूलाल पुन्हा ओरडले. आता त्यांना एक प्रकारची भीती वाटू लागली. ते थरथरत पुढे म्हणाले, साहेब अनिल तुम्हाला काहीतरी खोटं सांगतोय. पण त्याला खोटं सांगण्याचं कारण काय ते तुम्ही अनिलला माझ्यासमोरच विचारा. मी अनिल बरोबर कधी एका पैशाचाही व्यवहार केलेला नाही. चंदूलाल एवढं बोलायला आणि अनिलला सीआयडी ऑफिसात प्रवेश करायला एक गाठ पडली. त्यावेळी 11 वाजले होते आणि आदल्या दिवशी ठरल्याप्रमाणे सकाळी 11 वाजता तो सीआयडी ऑफिसात येऊन हजर झाला होता. ऑफिसात येताच अनिलला खोतांसमोर बसलेले चंदूलाल दिसले आणि तो एकदम आश्चर्यचकित झाला आणि तो आश्चर्याने म्हणाला, अरे च्छा, शेठजी तुम्ही इथे? हो, आमचा सगळा गोंधळच झाला. आम्ही 20 तारखेला तुमच्याकडे माल घेऊन यायला निघालो आणि आम्हाला खोट्याच कस्टम अधिकाऱ्यांनी लुबाडलं की हो. चंदूलाल ऐकतच राहिले. अनिलचं हे बोलणं ऐकून त्यांना हसावं का रडावं ते कळेनासं झालं. अनिल इतकं प्रामाणिकपणे बोलत होता की खोतही क्षणभर अवाक झाले.
तरी ते करड्या स्वरात म्हणाले, हे बघ अनिल, तू कोणासमोर खोटं बोलतोयस? हे चंदूलाल काय सांगतायत ते बघा. त्यांनी तुला हिऱ्यांची ऑर्डर दिलीच नव्हती. तू मला खोटं का सांगितलंस? काय? अनिल ओरडला, मी खोटं सांगतोय? हे शेठजी खोटं बोलताय साहेब. नंतर चंदूलालकडे पाहत अनिल रागाने पुढे म्हणाला, शेठजी, तुम्हाला लाज वाटते का खोटं बोलायला? तुम्ही मला ऑर्डर दिली नाहीत. तुम्हीच मला 35,000ची ऑर्डर दिली होती. अनिल, आता चंदूलाल शेठ गरम झाले. ते रागाने उठून उभे राहिले आणि दात ओठ खात दावादावाने म्हणाले, बदमाश, कोणाच्या गाळ्यात पडतोस? यापूर्वी मी कधी तुझ्यावर एक पैशाचा तरी व्यवहार केला होता का? आणि आज मी तुला 35,000 रुपयांच्या हिऱ्याची ऑर्डर देईन? शेठजी, अनिल पुन्हा भडकला, तुम्ही आता सीआयडींना घाबरता काय? साहेब, हा म्हातारा सरळ सरळ खोटं बोलतोय. होत या दोघांचं बोलणं शांतपणे ऐकत होते. मध्येच त्यांना शंका आली. ते अनिलला म्हणाले, अनिल, मी विचारतो त्या प्रश्नांचं उत्तर दे. यापूर्वी तू कधी कधी शेठजींना हिरे आणून दिले होतेस? हा आमचा पहिलाच व्यवहार आहे साहेब, चंदूलाल म्हणाले. मला तर 35,000चे हिरे पाहिजे असतील तर मध्ये या अनिलची दलाली कशाला पाहिजे? माझी काय बाजारात ओळख नाही की काय? मी बाजारात जाऊन हिरे घेईन. आता खोतांना खात्री झाली की अनिल खोटं बोलतोय. चंदूलालने यापूर्वी अनिल बरोबर एक पैशाचा व्यवहार केला नव्हता. तोच चंदूलाल अनिलकडून 35,000चे हिरे विकत घेईल ही घटना असंभव होती. शिवाय चंदूलालचा आणखीन एक मुद्दा विचार करण्यासारखा होता. चंदूलाल स्वतः व्यापारी होता. त्याला बाजारातून सहज हिरे मिळू शकले असते. त्यासाठी कोणाच्या मध्यस्थीची त्याला जरूर नव्हती. खोतांना जरी अनिलचा संशय आला होता तरी त्याला कुठेतरी पेचात पकडणं आवश्यक होतं. खोतांनी खूप विचार केला आणि त्यांनी अनिलला विचारलं, अनिल, तू शेठजींचा विचार सोडून दे. ठीक आहे, मी असं समजतो की चंदूलाल शेठ खोटं बोलतायत. पण मग आता तू मला असं सांग की जितेंद्रकडे जे हिरे होते ते हिराचंद व्यापाऱ्याचे होते, बरोबर? हो साहेब. मग तुझ्याकडे जे 4 हिरे होते ते कोणाचे? ते माझ्या बहिणीचे होते साहेब. तिने ते मला विकण्यासाठी दिले होते. काय तुझ्या बहिणीचं नाव? शांती. कुठे राहते ती? ग्रँट रोडला, नवजीवन सोसायटीमध्ये. तू पण तिच्या घरी राहतोस ना? हो साहेब. ठीक आहे, बैस इथे. खोत म्हणाले आणि त्यांनी आपल्या 2 शिपायांना शांतीच्या घरी पाठवले. शांतीला काय सांगायचं ते त्यांनी शिपायांना सांगून ठेवलं होतं. साधारण अर्ध्या तासात खोतांचे सहाय्यक अनिलची बहीण शांती आणि तिचा नवरा या दोघांना बरोबर घेऊन ऑफिसात आले. खोतांनी अनिलला आतल्या खोलीत बसवून ठेवले होते. शांतीला हा एकूण प्रकार खोतांच्या सहाय्यकाकडून समजला होता. या प्रकारानं ती घाबरली होती. पण तिने ऑफिसात येताना एक चांगले काम केले होते. ते म्हणजे तिच्याकडे जे 4 हिरे होते ते हिरे घेऊन ती सीआयडी ऑफिसात आली होती. खोतांसमोर उभं राहून शांतीनं आपल्या जवळील 4 हिरे खोतांसमोर ठेवले आणि ती म्हणाली, साहेब, हे माझे हिरे. ते हिरे पाहताच खोत चकित झाले आणि त्यांनी शांतीला विचारलं, हे हिरे तू कधी अनिलला दिले होतेस? होय, 2 महिन्यापूर्वी. कशासाठी? विकण्यासाठी. मग त्याने ते हिरे विकले नाहीत? नाही, 4 दिवसांनी त्याने ते मला परत दिले. यानंतर तू कधी त्याला हिरे दिले होतेस? नाही साहेब, कधीच नाही. नक्की? होय साहेब. ठीक आहे. खोत उत्साहाने पुढे म्हणाले, हवालदार, त्या अनिलला बाहेर आणा. लगेच एका शिपायानं अनिलला आपल्या खोलीतून बाहेर आणले. बाहेर आपल्या बहिणीला पाहताच अनिल घाबरला. खोतांनी अनिलला शांतीसमोर उभे केले आणि ते म्हणाले, तर ते 4 हिरे तुझ्या बहिणीचे होते तर? होय साहेब, अनिल कसाबसा म्हणाला. तसे खोत रागाने म्हणाले, हे खोटं लपवण्यासाठी तू पुन्हा पुन्हा खोटं बोलू नकोस अनिल. तुझ्या बहिणीने तुला हिरे दिलेलेच नाहीत. तिनं तुला 2 महिन्यापूर्वी हिरे दिले होते विकण्यासाठी. ते तू तिला परत केलेस. तेच ते हिरे. अनिल, आता मला सांगते की जे 4 हिरे तुझ्याकडे होते ते कोणते? अनिल चकित झाला. डोळे विस्फारून शांतीकडे पाहत म्हणाला. नंतर हातवारे करत म्हणाला, साहेब, ही खोटं बोलते. आता शांती खूप गोंधळून गेली. तिच्या नवऱ्यालाही आश्चर्य वाटले. शांती शांतपणे अनिलला म्हणाली, हे बघ अनिल, तू मला तुझ्या भानगडीत अडकवू नकोस. तुझं काय असेल ते तू तुझं पहा. हे माझे हिरे आहेत. ते मी तुला दिले होते. ते तू मला परत केले होतेस. आलं लक्षात? साहेब, हिचं काय ऐकू नका. ही साफ खोटं बोलते. आता खोत भडकले. अनिल, चंदूलाल शेठ खोटं बोलतात. तुझी बहीण खोटं बोलते. आणि तूच तेवढा खरं बोलतोस काय? ते काय नाही. चल, खरा काय प्रकार आहे तो सांग मला. होताना आता पूर्णपणे खात्री वाटू लागली की हा प्रकार सारा अनिलने बनाव केलेला असला पाहिजे. एरवी त्याला खोटं बोलण्याचं कारण काय?
अनिलने खोट्या कस्टम अधिकारी उभे करून जितेंद्रला लुबाडलं असावं. अनिल शांतीच्याच घरी राहत होता. खोतांनी अनिलला आपल्या बरोबर घेतले आणि ते आपल्या सहाय्यकांसह शांतीच्या घरी येऊन धडकले. त्यांना अनिलच्या सामानाची झडती घ्यायची होती. शांतीच्या घरात अनिलची फक्त एक छोटीशी ट्रंक होती. याखेरीजचे काही सामान नव्हते. या ट्रंकमध्ये खोतांना हिरे काही सापडले नाहीत. मात्र या ट्रंकेत एक नवीन कोरी करकरीत लेडीज पर्स त्यांना सापडली. ही पर्स खोतांनी उचलून धरताच अनिल घाबरला आणि ही पर्स शांतीला दिसणार नाही याची काळजी घेऊ लागला. खोतांना समजेना की हा काय प्रकार येतो. त्यांनी ती पर्स उघडून पाहिली, पण ती पर्स रिकामी होती. त्यांनी त्याला खुणेनेच त्या पर्सबद्दल विचारताच अनिल हसून म्हणाला, ही पर्स माझ्या गर्लफ्रेंडची आहे. कोण गर्लफ्रेंड? खोतांनी विचारले. परंतु अनिल हा विषय टाळू पाहत होता. तो सारखा सारखा शांतीकडे पाहत होता. खोत काय समजायचं ते समजले आणि गालात हसून त्यांनी ती पर्स पुन्हा ट्रंकेत ठेवली. याच ट्रंकेत खोतांना एक चिठ्ठी सापडली. ही चिठ्ठी कोणा सरोज नावाच्या मुलीने लिहिलेली होती. ते एक प्रेमपत्र होते. हे प्रेमपत्र खोतांच्या हाती पडताच अनिल घाबरला आणि तो पुन्हा शांतीकडे पाहू लागला. परंतु शांती आपल्या कामात दंग होती. या झडतीकडे तिचं काही लक्ष नव्हतं. खोतांनी अनिलला विचारलं, ही सरोज कोण? सरोज म्हणजे माझी गर्लफ्रेंड. खोत आता पुन्हा विचार करू लागले. कदाचित या सरोजकडे जितेंद्रचे हिरे असण्याची शक्यता होती. त्याने ती चिठ्ठी आपल्या पॅन्टच्या खिशात ठेवून दिली आणि ते अनिलसह ऑफिसवर परतले. ऑफिसवर येताच खोतांनी पुन्हा अनिलवर प्रश्नांची सरबत्ती सुरू केली. अनिल हाच निश्चितपणे गुन्हेगार असला पाहिजे याची आता त्यांना पूर्णपणे खात्री झाली. अखेर हो ना करता करता अनिल खोतांना म्हणाला, साहेब, मी तुम्हाला सगळं खरं सांगतो, पण यात माझा काहीच दोष नाही. या प्रकरणात मी फक्त नावापुरता आहे. हो साहेब, तू मला अगोदर खरा काय प्रकार आहे तो सांग. साहेब, हे सारं खोटं आहे. ही सारी त्या जितेंद्रची चाल आहे. आम्हाला कुठल्याच कस्टम अधिकाऱ्यांनी लुबाडलेलं नाही. ही जितेंद्रने तुम्हाला खोटीच कहाणी सांगितली आहे. म्हणजे काय? खोत आश्चर्यचकित होत म्हणाले. त्यावर अनिलने त्यांना जी कहाणी सांगितली ती अशी होती. जितेंद्र आणि अनिल हे दोघे मित्र होते आणि दोघंही हिऱ्यांची दलाली करत होते. हा भाग वर आलेलाच आहे. जितेंद्र हिराचंदकडून वरचेवर हिरे घेत होता. हिराचंदचा जितेंद्रवर चांगला विश्वास बसला होता. याच हिराचंदला एक दिवस चांगली टोपी घालावी असा विचार जितेंद्रने केला आणि एक दिवस योजना आखली. या आपल्या योजनेत त्याने अनिललाही सामील करून घेतले. ही योजना अशी होती की जितेंद्रने एक दिवस हिराचंदकडून बरेच हिरे घ्यायचे आणि ते हिरे कस्टम अधिकाऱ्यांनी काढून घेतले अशी हिराचंदला थाप मारून ते हिरे गिळंकृत करायचे. या कामासाठी त्याने अनिलचा साथीदार म्हणून उपयोग करून घेण्याचं ठरवलं होतं आणि त्याबद्दल तो अनिलला थोडेफार पैसे देणार होता. या योजनेप्रमाणे दिनांक 18 सप्टेंबर रोजी जितेंद्र आणि अनिलने हिराचंदकडून 35,000 रुपयांचे हिरे घेतले आणि 19 तारखेला हे दोघंही हिराचंदला भेटून हिरे कस्टम अधिकाऱ्यांनी जप्त केले असं त्याला सांगून हिराचंदसह सेंट्रल एक्साइज आणि कस्टम्स हाऊसमध्ये जाऊन ते त्या तथाकथित बोगस इन्स्पेक्टर कदमना शोधू लागले होते. परंतु प्रत्यक्षात फ्लायओव्हर ब्रिजजवळ केलेली टॅक्सीत शिरलेले 2 अनोळखी इसम, अंधेरी पुढे घेण्यात आलेली झडती या साऱ्या गोष्टी खोट्या होत्या. घडलं काहीच नव्हतं आणि म्हणूनच या काल्पनिक इन्स्पेक्टर कदमचा शोध लागणं कठीण होतं. इथे आपले हिरे गेल्यामुळे हिराचंद कासावीस झाला होता. परंतु या घटनेवर त्याला विश्वास ठेवणं भाग होतं, कारण या प्रकरणात अनिल हाही एक साक्षीदार होता आणि जितेंद्र बरोबर त्याचेही 4 हिरे लुबाडण्यात आले होते. वास्तविक अनिलकडे हिरे नव्हतेच, परंतु हिराचंदला हा प्रकार खरा वाटावा म्हणून अनिल जितेंद्रने हाही एक बनाव रचला होता. इतकंच नव्हे तर त्याला हे प्रकरण पूर्णपणे खरं वाटावं म्हणून या दोघांनी 20 तारखेला डेप्युटी कमिशनर श्री रमाकांत कुलकर्णी यांची भेट घेऊन आपण लुबाडले गेल्याचा खोटा तक्रार अर्ज त्यांना दिला होता. जितेंद्र आणि अनिल यांच्या धाडसाची कमालच म्हणायला पाहिजे. खोतांनी ताबडतोब जितेंद्रला बोलावणे पाठवले. जितेंद्र ऑफिसात येताच खोतांनी जितेंद्र समोर अनिलला उभे केले आणि अनिलने त्यांना जी हकीकत सांगितली होती तीच हकीकत जितेंद्रला सांगून ते जरा दरडावण्याच्या सुरात म्हणाले, आता बोल, तुझं काय म्हणणं आहे ते. जितेंद्र भीतीने कापू लागला. आपलं सारंच भांडं फुटल्याचं पाहून त्याच्या पोटात गोळा उभा राहिला. तो हात जोडत खोतांना म्हणाला, साहेब, खरं आहे, आम्ही खोटी तक्रार केली साहेब, आम्हाला क्षमा करा. आता एकूण काय प्रकारे तो खोतांच्या लक्षात आला. ते अनिलकडे पाहत म्हणाले, ठीक आहे,
आता हिराचंदचे हिरे कुठे आहेत ते सांगा. साहेब, हिरे जितेंद्रकडे आहेत, अनिल पुढे म्हणाला. जितेंद्र, हिरे देऊ टाक. काय? जितेंद्र ओढला. आता तो जवळजवळ बेशुद्ध पडण्याचा बाकी होता. जितेंद्र डोळे फाडून अनिलकडे पाहू लागला आणि तो मोठ्याने ओरडून म्हणाला, साहेब, अनिल खोटं बोलतोय. हिरे त्याच्याकडे आहेत. नाही साहेब, अनिल म्हणाला, जितेंद्रकडेच हिरे आहेत. आता जितेंद्र आणि अनिल यांची खडाजंगी जुंपली. या दोघांपैकी कोणी माघार घ्यायला तयार नव्हता. जितेंद्र म्हणत होता, हिरे तुझ्याकडे, तर अनिल म्हणत होता, हिरे तुझ्याकडे. आता यातील नेमकं खरं कोण? जितेंद्र खोताना म्हणाला, साहेब, मला पोलिसांची भीती वाटत होती म्हणून मी हिरे अनिलकडे ठेवायला दिले होते. त्यानं ते सरोजकडे ठेवले असतील. ही सरोज कुठे राहते? सरोज इंद्रधनुष्य बिल्डिंग मध्ये राहते, जितेंद्र घाईघाईने म्हणाला. तसं खोत चकित होत म्हणाले. काय? सरोज इंद्रधनुष्य बिल्डिंग मध्ये राहते? होय साहेब. खोत आता विचार करू लागले. इंद्रधनुष्य बिल्डिंग मध्ये अनिलची भावजाई शांती राहते हे त्यांना माहित होते. इतकंच नव्हे तर अनिलच्या प्रेयसीचं नाव सरोज आहे ही त्यांना समजलं होतं. खोतांनी हाच धागा ताणून धरायचं ठरवलं आणि ते अनिलला म्हणाले, तू आताच्या आता माझ्याबरोबर सरोजच्या घरी चल, त्याशिवाय मी तुला सोडणार नाही. खोत आपल्याला सरोजच्या घरी नेता येते पाहून अनिलचं धाबं दडाडलं आणि तो घाबरला. तो गायाबाया करत खोतांना म्हणाला, साहेब, मी तुम्हाला हिरे आणून देतो, पण सरोजच्या घरी नको. का नको? खोत गरजले. त्यावर अनिलने खोतांना जी हकीकत सांगितली ती अशी होती. शांती म्हणजे सरोज होती. हे काही धमाल प्रकरण होतं. सरोज आणि अनिल गुजरातमध्ये एकाच गावात राहणारे होते आणि गावातच या दोघांचं प्रेम प्रकरण चालू होतं. परंतु आपल्या या प्रेमाचा स्फोट घरात करण्याचं धाडस या दोघांमध्ये नव्हतं आणि म्हणूनच घरच्या मंडळींच्या नजरेआड या दोघांचं प्रेम चालू होतं. परंतु पुढे अशी घटना घडली की सरोजच्या वडिलांनी अनिलच्या वडिलांकडे सरोजसाठी शब्द टाकला. तो अनिलसाठी नव्हे तर अनिलचा मोठा भाऊ भगवान याच्यासाठी. अनिलला जेव्हा ही बातमी समजली तेव्हा तो उडालाच. परंतु आपल्या वडिलांसमोर तो काय बोलणार? त्याला गप्प राहावे लागले. तो जसा गप्प होता तशी सरोजही गप्प होती आणि अखेर सरोजचं लग्न भगवान बरोबर झालं. लग्नानंतर सरोज आपल्या वडिलांबरोबर मुंबईस येऊन राहिली. तिच्या वडिलांनी इंद्रधनुष बिल्डिंग मध्ये जागा घेतली होती. लग्नानंतर सरोजचं नाव शांती ठेवण्यात आलं होतं. सरोज जरी इंद्रधनुष्य बिल्डिंग मध्ये राहत होती तरी भगवान काही तिच्या सोबत राहत नव्हता. तो ताडदेवला ज्या कारखान्यात काम करत होता तिथेच राहत होता. लग्नानंतर अनिलही मुंबईत आला आणि तो ग्रँड रोडला शांतीकडे राहू लागला. तो मुंबईत आल्यानंतर त्याचे आणि सरोजचे प्रेम प्रकरण पुन्हा सुरू झाले. भगवान बिचारा रविवार ते रविवारी आपल्या बायकोला भेटत होता, तर अनिल तिला रोजच भेटत होता. सरोजच्या शेजारच्या ब्लॉकमध्ये टेलिफोन होता. हा नंबर तिने अनिलला दिला होता. अनिल तिला इथे रोज फोन करत होता. इंद्रधनुष्य इमारतीजवळ एका इराण्याचं हॉटेल होतं. या हॉटेलची फॅमिली रूम ही दोघांची भेटायची जागा होती. अनिल फोनवर आपण भगवान बोलत होता अशा थापा मारायचा. त्यामुळे सरोजबद्दल तिच्या घरात कोणाला संशय येत नव्हता. दिनांक 18 रोजी हिराचंदकडून हिरे घेतल्यानंतर अनिल आणि जितेंद्र इंद्रधनुष्य बिल्डिंग पाशी आले. इथे येताच आपल्या नेहमीच्या हॉटेलातून अनिलनं सरोजला फोन करून खाली बोलवून घेतले आणि हिऱ्याची ती पुडी सरोजकडे ठेवायला दिली होती. अशा प्रकारे भांडं फुटताच खोतांनी अनिलला बरोबर घेतले आणि ते इंद्रधनुष्य बिल्डिंग पाशी आले. इथे येताच अनिलनं फोन करून सरोजला खाली बोलवून घेतले आणि येताना हिरे घेऊन येण्यास सांगितले. हा फोन येताच सरोज ताबडतोब हिरे घेऊन खाली आली आणि तिने ती पुडी अनिलच्या ताब्यात दिली. अनिल एका दगडात 2 पक्षी मारू पाहत होता. पोलीस जितेंद्रवर खटला भरतील आणि तो जेलमध्ये जाईल आणि आपण हिऱ्याचे मालक होऊ अशी त्याची कल्पना होती. परंतु खोतांनी त्याचा हा नेम चुकवला होता. आता गंमत अशी होती की आपल्याला लुबडल्याची खोटी तक्रार जितेंद्र आणि अनिलने केली होती आणि आता खोतांनी हिराचंदचा जबाब घेऊन त्यालाच फिर्यादी बनवले होते आणि अनिल आणि जितेंद्रवर खटला भरला. पुढे या खटल्याचा निकाल लागून अनिल आणि जितेंद्र या दोघांनाही 3-3 महिन्याची शिक्षा झाली आणि हे प्रकरण निकालात काढण्यात आले.